संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबांनी उच्छाद मांडलाय। एकीकडे अशोक खरातचे नवनवीन कारनामे समोर येत असताना दुसरीकडे राजेंद्र गडगे हा सुद्धा काही कमी नाहीये। अतिशय दुर्धर आजार केवळ मंत्रोपचारानं बरे करण्याचे दावे करणारा हा राजेंद्र गडगे केवळ एवढ्यावरच थांबत नाही, तर आपण नशामुक्ती करतो असा सुद्धा दावा त्याच्याकडून केला जातो। आणि अनेक भाविक नशामुक्त होण्यासाठी त्याच्या आश्रमामध्ये येत असतात। पण जे भाविक या आश्रमात येतात त्या भाविकांना तो कोणते सल्ले देतो हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हालाही हा प्रश्न पडेल की याला खरंच आध्यात्मिक गुरु, धार्मिक गुरु, महाराज किंवा बाबा म्हणायचं का? आता मी असं का म्हणतेय हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पहा। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। दारू पिण्याची इच्छा जर झाली तर दारू बेधडक प्यायची। दारू पिण्याची इच्छा जर झाली तर दारू बेधडक प्यायची। दारू पिण्याची इच्छा जर झाली तर दारू बेधडक प्यायची। आपल्या घरामध्ये दिसतील अशा ठेवायच्या। दारू पिण्याची इच्छा जर झाली तर दारू बेधडक प्यायची। मी कोणालाही दारू पिऊ नको म्हणत नाही। इच्छा झाली तर बेधडक दारू प्यायची। आत्मा म्हणजे तोच खरा परमात्मा आहे, जो आपल्या शरीरामध्ये आहे तोच खरा परमात्मा आहे। इच्छा झाली तर बेधडक प्या। आत्म्याला म्हणजे परमात्म्याला तळतळू नका। मी कोणाला पेय म्हणत नाही आणि पिऊ नकोही म्हणत नाही। पत्नीचं कर्तव्य असतं पतीची सेवा करणं। पती जर दारू प्यायची जर म्हटला तर घरामध्ये टेबल मांडायचा, खुर्ची मांडायची, शेंगदाणे फुटणे चकना दारू वतून द्यायची प्यायला। नाही म्हणायचं नाही। पाहिलात हा व्हिडिओ? तुम्हालाही तोच प्रश्न पडला ना जो मला पडलेला होता। राजेंद्र गडगे याच्या आश्रमामध्ये जे नशामुक्तीसाठीचे सेशन्स राबवले जातात, 2-3 सेशन्स आहेत असं त्याचं म्हणणं आहे, तर त्यातल्या पहिल्या सेशनचा हा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये हा भाविकांना, भक्तांना किंवा रुग्णांना आपण म्हणूयात असं सांगतो की तुम्हाला जर दारू प्यावीशी वाटली तर बिनधास्त प्या। माझ्या इथून गेल्याच्या नंतर 1 डझन बाटल्या आणा आणि त्या घरात ठेवा, डोळ्यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवा आणि प्यावीशी वाटली तर खुशाल प्या, कारण आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याला अजिबातही तळतळवू नका। का तर देव जो बाहेर आहे तो आपण पाहिलेला नाहीये, मात्र आपला आत्मा, आपला अंतरात्मा हाच खरा देव असतो। देव आपल्यातच वसलेला असतो, त्यामुळे त्या देवाला नाराज करायचं नाही असं तो म्हणतो। आता काही जण असंही म्हणतील की हे सगळं तो सार्कॅस्टिकली बोलतोय, पण जरी तो सार्कॅस्टिकली बोलतोय असं आपण धरून चाललो तरी सुद्धा मुळातच जे लोक नशामुक्ती केंद्रामध्ये जातात किंवा नशामुक्त करण्यासाठी गेलेले असतात ते ऑलरेडी खूप वर्ष दारूच्या आहारी गेलेले असतात। अनेकदा त्यांच्या मित्रांनी, कुटुंबियांनी, सहकाऱ्यांनी प्रत्येकाने प्रत्येक पद्धतीने सामदाम दंडभेद वापरून त्यांना समजावून सांगितलेलं असतं, पण ते काही केले ऐकत नसतात। त्यानंतर शेवटचा ऑप्शन म्हणून त्यांना मग नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवलं जातं। त्यामुळे जे लोक ऑलरेडी दारूच्या आहारी इतके गेलेले आहेत त्याच लोकांना हा बाबा स्वतःच सल्ला देतो की मी असं कधीच म्हणत नाही की दारू पिऊ नका, तुम्हाला प्यायची असेल तर खुशाल प्या। मुळात हे स्टेटमेंट किती कॉन्ट्राडिक्टरी आहे आणि एखाद्या महाराजाच्या तोंडून, एखाद्या बाबाच्या तोंडून अशा पद्धतीचं स्टेटमेंट येणं, आपण काय बोलतो यावरती आपल्या स्वतःचा कंट्रोलच नाहीये असं एकंदरीत दिसून येत आहे। कारण मुळात अशा पद्धतीचे जे धार्मिक गुरु असतात त्यांना ऐकणारी जनता ही खूप मोठी असते, त्यांचे भाविक भक्त खूप मोठे असतात, त्यांच्याकडे येणारे आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी करणारे भक्त खूप मोठे असतात। आता या पर्टिक्युलर बाबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा बाबा केवळ आश्रम भरवतो का? तर नाही। केवळ सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल आहेत का? तर नाही। दिवसातून 4-4, 5-5 तास या बाबाच्या YouTube चॅनलवरती हे सगळं लाईव्ह दाखवलं जात असतं। तो लाईव्ह हे सगळं करत असतो, म्हणजेच काय की जेवढे लोक त्याच्या आश्रमात बसून हे सगळं ऐकत असतात, पाहत असतात, त्यापेक्षाही जास्त लोक हे आपल्या मोबाईलवरती आपल्या घरात बसून ऐकत असतात, पाहत असतात आणि त्यांना अशा पद्धतीचे संदेश जात आहेत। जेव्हा तुम्ही दारू सोडा असं म्हणताय आणि दुसरीकडे असं म्हणताय की आपल्या अंतरात्म्याला तळतळवू नका, याचा अर्थ काय होतो की तुम्हाला इच्छा झाली तर प्या। जर तुम्ही इतक्या प्रेमाने आणि अशा पद्धतीने जर एखाद्या दारूच्या आहारी गेलेल्या माणसाला समजून सांगणार असाल तर तो माणूस खरंच ऐकणार आहे का हो? आणि जर
तुम्हाला त्या पोझिशनवरती तुम्ही बसलेले आहात एक धार्मिक गुरु म्हणून, आध्यात्मिक गुरु म्हणून, तर तुम्ही अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले पाहिजेत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे अशा पद्धतीचे स्टेटमेंट करायचे, दुसरीकडे या भक्तांना असं सांगायचं की मी जी औषधी दिली आहे ती तुम्ही घ्या. ही औषधी नाही घेतलीत तर मग तुम्हाला आणखीन जास्त दारू पिण्याची इच्छा होईल. पण मग इच्छा झाली तर दारू प्या. असंही तो म्हणतो. बरं एवढंच करून थांबत नाही. 3-4 सेशन्स मध्ये ही सगळी नशामुक्तीचं त्याचं सगळं जे काही चालतं ते चालतं असं तो म्हणतो. त्यानुसार काय की पहिल्यांदा हे सगळं दिवसभर मंत्रोपचार आणि अमकं-तमकं असं बरंच काय-काय होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा अभिषेक घालावा लागतो. तिसऱ्यांदा होम हवन करावं लागतं. आता मुळात नशामुक्तीचा आणि होम हवनाचा काय संबंध आहे? याची लिंक आत्तापर्यंत कुठेही लागलेली नाहीये. हा असं म्हणतो की सगळं काही मंत्रोपचारानं होऊ शकतं किंवा पूर्वीच्या काळात डॉक्टर नव्हते म्हणून मग पूर्वीच्या काळात अशाच पद्धतीने आजार बरे केले जायचे अशा पद्धतीचे तो दावे करतो. पण पूर्वीच्या काळात इतके गंभीर आजारही होत नव्हते. आता आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, आपलं खाणं-पिणं बदललेलं आहे. सगळ्या गोष्टी बदलल्यामुळे आजारांची फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढलेली आहे. आजार सुद्धा नवीन-नवीन सध्या उद्भवू लागलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं हे कितपत योग्य आहे आणि जे काही आत्तापर्यंतच्या तपासातून आढळून आलंय याच्याकडे कुठलीही अशी ठोसपणे एकही औषधी नाहीये, ज्या औषधीवरती आपण विश्वास ठेवू शकतो, की ही काहीतरी सायंटिफिकली किंवा आयुर्वेदातला काहीतरी अभ्यास करून बनवलेलं हे एखादं औषध आहे. अशा पद्धतीचं काहीही आढळून आलेलं नाहीये. आता सुद्धा या प्रकरणामध्ये पोलिसांनी जवळपास 200 व्हिडिओज जे आहेत ते हस्तगत केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. या 200 व्हिडिओची चाचपणी सुरू आहे, तपासणी सुरू आहे. खूप आक्षेपार्ह आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर या बाबाच्या आश्रमातून वगैरे तिथून आजूबाजूने जवळपास 90 पेक्षा जास्त अशा पद्धतीच्या औषधी गोळा केल्या गेलेल्या आहेत, ज्या तो स्वतः भक्तांना विकायचा, लाखो रुपये त्या सगळ्याच्या बदल्यात घ्यायचा आणि या सगळ्या औषधींमध्ये सुद्धा बऱ्याच संशयास्पद गोष्टी एकंदरीतच आढळतात. त्यामुळे एखाद्या भोंदू बाबाकडून जेव्हा भक्तांना फ्रॉड त्यांच्याबरोबर केला जातो, स्कॅम केला जातो, तो किती मोठा असू शकतो आणि किती विचित्र पद्धतीने हे सगळं केलं जाऊ शकतं त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे असं म्हणावं लागेल. इवन या संपूर्ण जर आपण हा व्हिडिओ जर पाहिला तर या व्हिडिओमध्ये तो अनेक मंत्र म्हणतोय आणि मंत्र म्हणत म्हणत तो असं म्हणतोय की तुम्हाला दारूमुळे जे काही तुमच्या पोटात इन्फेक्शन झालेलं आहे हे सगळं इन्फेक्शन शरीररूपी यंत्रातून आता बाहेर पडतंय असं तो म्हणतो. म्हणजे एकंदरीत काय की माझ्याकडे या, मी मंत्रोपचार करतो, त्याच्यानंतर तुम्ही दारू पिऊन जे काही इन्फेक्शन झालंय ते सगळं बरं झालेलं आहे आणि परत असंही म्हणतो की प्यावीशी वाटली तर प्या. म्हणजे हे खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे मुळातच. त्यामुळे अशा पद्धतीच्या भोंदू बाबांवर लगाम घालणं हे अतिशय गरजेचं आहे. या माणसाने आतापर्यंत इतक्या विचित्र पद्धतीचे स्टेटमेंट्स केलेले आहेत. इवन याच व्हिडिओमध्ये तो असंही म्हणतो की जर तुमच्या पतीला दारू प्यावीशी वाटली तर तुम्ही स्वतः त्याला दारूचा ग्लास भरून द्या, त्याच्यासमोर चकना ठेवा. हे सगळं सुद्धा हा माणूस बोलतोय. सामाजिक दृष्टिकोनातून, नैतिकतेमधून जर हा सगळं हे स्टेटमेंट्स आपण पाहिले तर हे कुठल्या धार्मिक आध्यात्मिक गुरुच्या व्याख्येमध्ये हे सगळं बसतं हे मुळात विचार करण्याचा, अभ्यास करण्याची गरज आहे. एवढंच नाही तर जेव्हा त्याला पोलीस पकडून घेऊन जात असतात आणि पत्रकार त्याच्या मागे असतात तेव्हा तो असं म्हणतो की नाही, मी सिद्ध पुरुष आहे, मला दैवी शक्ती प्राप्त झालेल्या आहेत, मी खूप अभ्यास केलेला आहे, मी तंत्रामंत्रांचा बाप आहे, असं सगळं तो म्हणतो. याचाच अर्थ काय की आपण काहीही केलं, आपण काहीही बोललो तर आपल्याला प्रश्न विचारणारं कुणीही नाही, आपल्यावरती क्वेश्चन मार्क लावणारं कुणीही नाहीये. ही एक मेंटॅलिटी बनलेली आहे आणि त्याच सगळ्याच्या माध्यमातून भक्तांची पूर्णपणे फसवणूक केली जाते असंच एकंदरीत दिसून येतं. आता हा माणूस केवळ नशामुक्तीपुरता आहे का तर अजिबात नाही. आपल्याला अगदी सुरुवातीपासून माहितीये कॅन्सर, डायबिटीज, पॅरालिसिस, आणखीन काही विचित्र आजार असतील, मोठमोठे आजार असतील, लहानातला लहान ते मोठ्यातला मोठा प्रत्येक आजारावरती त्याच्याकडे हेच सोल्युशन आहे की काहीतरी तंत्रमंत्र म्हणायचे, काहीतरी 1-2 औषधं वगैरे द्यायची. आणि मुळात तो असं म्हणतो की माझ्याकडून मी जेव्हा तंत्रमंत्र म्हणतो तेव्हाच तुमचा अर्धा तर आजार बराच झालेला असतो, असं त्याचं स्टेटमेंट्स आहे, असं तो स्वतः म्हणतो. त्यामुळे एखादा आध्यात्मिक गुरु हा अध्यात्मापर्यंत न राहता, धर्मापर्यंत न राहता आता तुमच्या मेडिकल फील्डमध्ये पोहोचलेला आहे. मग जर ह्या बाबाला इतकं सगळं सहज सोपं असेल तर हे इतके मोठे मोठे सायंटिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, ते सगळे काय काम करतात, का काम करतात? आपल्याला जेव्हा बरं नसतं तेव्हा आपण थेटपणे दवाखान्यात का जातो? या बाबानेच जर ठिकठिकाणी याचे मठ उघडले तर मग सगळे दवाखाने आपण बंद करून टाकायचे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ही जी विकृती आहे, आपण विकृती म्हणूयात, ही विकृती खूप खोलवर रुजलेली आहे. अशोक खरात प्रकरण आणि हे प्रकरण सिमिलर वाटत असलं तरी खूप वेगवेगळ्या मेंटॅलिटीची लोक या दोघांकडेही जाणारी आहेत. या दोघांच्याही मेंटॅलिटी खूप वेगवेगळ्या आहेत. या बाबाने
जेवढे स्कॅम केलेले आहेत किंवा जेवढं तो चुकीची वक्तव्य करतो, ठार चुकीची वक्तव्य करतो, सोशल मीडियावर ते सगळं जातं, युट्यूबवरती ते सगळं जातं, माउथ टू माउथ पब्लिसिटी होते, ती तर आणखीनच वेगळी. आणि अशा पद्धतीचे हे सगळे बाबा मिळून स्टेटमेंट करतात. हा राजेंद्र गडगे स्टेटमेंट करतोय. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 आरोपींवरती गुन्हा दाखल आहे, ज्यातली एक आरोपी राजेंद्र गडगेची मुलगी सुद्धा आहे, ज्ञानेश्वरी गडगे. ती आतापर्यंत फरार आहे. तिचा शोध घेण्याचा आतापर्यंत कुठेही काही उल्लेख नाही. तिचा शोध घेतला जातोय, नाही घेतला जातोय, काहीच माहित नाहीये. त्याचबरोबर या प्रकरणाचा जो मेन मास्टर माइंड म्हटला जातो तो डॉक्टर मोहन पुरी नावाचा एक माणूस आहे. तो माणूसही आतापर्यंत फरार आहे. त्याचाही कुठल्याही पद्धतीनं शोध लागत नाही. राजेंद्र गडगे एकटा सापडलाय. त्याला काल पुन्हा एकदा 2 दिवसांची पोलीस कोठडी वगैरे मिळाली. मात्र केवळ पोलीस कोठडी मिळून किंवा केवळ त्यांच्यावरती अशा पद्धतीची कारवाई करून भागणार नाहीये. ज्या ज्या लोकांना या सगळ्यावर विश्वास बसतो त्यांचा विश्वास तोडणं खूप जास्त गरजेचं आहे. आता विश्वास तोडणं म्हणजे काय करायचंय? जेव्हा हे प्रकरण बाहेर आलंय तेव्हा सुद्धा या प्रकरणामध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या समोर आल्या. प्रत्येक जणांनी अनेकांनी अनेक गोष्टी या सगळ्यावरती बोलल्या, खूप मोठमोठे खुलासे केले किंवा या बाबाने कशा पद्धतीनं काय काय स्कॅम केलेले आहेत हे सगळंच दाखवलेलं आहे. पोलिसांनी सुद्धा आवाहन केलंय की या सगळ्यामध्ये जर असे पीडित लोक असतील ज्यांनी याच्याकडून काहीतरी औषधी घेतली आहे आणि कुठलाही फरक पडलेला नाहीये, त्यांनी समोर यावं, तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन केलंय. पण हे सगळं जरी होत असलं तरी तर दुसऱ्या बाजूला असेही काही लोक आहेत जे अजूनही या मतावरती ठाम आहेत की आम्ही या बाबाकडे गेलो आणि आम्हाला बरं वाटलं. आता मुळात हे लोक कोण आहेत? हे लोक सुद्धा जे असं म्हणतात ना की आम्ही या बाबाकडे गेलो आणि आम्हाला या सगळ्यामधून खूप बरं वाटलेलं आहे, आमचे सगळे आजार मुक्त झालोय, आम्ही नशामुक्त झालोय, असं ज्यांना वाटतंय ना ते सगळे जण पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. कारण मुळात हे सगळं प्रॅक्टिकली सायंटिफिकली शक्य नाहीये, मेडिकली शक्य नाहीये. त्यामुळे जे जे कोणी अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतायत ना त्या सगळ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे. हे लोक खरंच रुग्ण होते का? हे लोक खरंच रुग्ण म्हणून या आश्रमात आले का? यांना याच बाबाच्या औषधामुळे किंवा मंत्रोपचारांमुळे बरं वाटलंय का? की हे सगळे बाबानेच काही टिपलेली नेमलेली माणसं आहेत का? त्याचेच हे सगळे लोक आहेत का? या सगळ्याचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे. जर तसा एखादा अँगल आला तर जे जे या प्रकरणामध्ये खोटं बोलताना आढळतील ना त्या प्रत्येकावरती कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे आपणही जेव्हा एखाद्या भक्त म्हणून एखाद्या बाबाकडे जातोय तेव्हा तो बाबा आपल्याला काय सांगतोय, बाबा म्हणून किंवा आध्यात्मिक गुरु म्हणून, धार्मिक गुरु म्हणून, महाराज म्हणून अगदी काही बेसिक गोष्टी आहेत ज्या बेसिक गोष्टींचं पालन त्या बाबाने आधी स्वतः करावं लागतं. मग आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. जो बाबा स्वतःच अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतो त्या बाबावर तुम्ही कसे काय विश्वास ठेवणार? त्यामुळे आता बाबा जरी खूप फोपावलेले असले तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वतःच सुजाण होणं आणि स्वतः या सगळ्यामधून शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा जनता स्वतः सुशिक्षित होईल, सुजाण होईल, स्वतः जनतेला आपण काय योग्य काय अयोग्य हे सगळं कळणार आहे ना त्यानंतर अशा पद्धतीच्या भोंदूबाबांचं जे काही दुकानदारी त्यांनी चालू केली ही सगळी दुकानदारी बंद होईल असं वाटतं. आता हा जो राजेंद्र गडगे आहे या राजेंद्र गडगेला अनेक जण असं म्हणतात की तो काही महिलांवरती लैंगिक अत्याचार वगैरे करत नाही, तो खराच सारखा नाही, तो खराच सारखा नाही, असं सातत्यानं पहिल्या दिवशीपासून त्याचे भक्त सांगतायत. जरी तो खराच सारखा नसेल, आतापर्यंत तसा अँगल आला नाहीये, मात्र या बाबाने गेल्या काही वर्षांमध्ये अशीच सगळी भोंदूगिरी करून पुणे, नाशिक, अहिल्यानगर अशा शहरांमध्ये 13 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज त्याच्या आहेत. त्या सगळ्या त्याने कमवलेल्या आहेत. 13 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज. या सगळ्यानंतर 10 पेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत, कोट्यवधींचे व्यवहार झालेले आहेत. या सगळ्या मालमत्तांची सुद्धा चौकशी केली जाते. या बँक अकाउंटची सुद्धा चौकशी केली जाते. पैसे कुठून येत होते, कुणाला जात होते, कशा पद्धतीने पैसे मिळत होते, या सगळ्याचा शोध घेतला जाणार आहे. जेव्हा एखादा बाबा असं म्हणतो की मी स्वतःसाठी नाही, मी लोकांची सेवा करतोय, जर तो लोकांची सेवा करत असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा त्याच्या अकाउंटला यायलाच नाही पाहिजे, इतक्या मोठमोठ्या प्रॉपर्टीज त्याच्याकडे यायलाच नाहीत पाहिजे. ज्या अर्थी त्याच्याकडे इतकं सगळं हे घबाड सापडतंय ना त्या अर्थी पाणी कुठेतरी मुरतंय हे जनतेला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये सध्या अहिल्यानगर पोलिसांकडून तपास सुरू आहे. संगमनेर पोलीस या सगळ्यामधला तपास करतात. तपासातून आणखीन काय काय समोर येतंय, या बाबाने केवळ आजार नाही, आता केवळ नशामुक्ती नाही तर आणखीन काय काय वेगवेगळ्या टॅक्स वापरून भक्तांना फसवण्याचा, गंडा घालण्याचा सगळा प्रयत्न केलाय, हे सुद्धा लवकरच समोर येईल. तोपर्यंत
तुमच्या नजरेतही अशा पद्धतीचे भोंदू बाबा असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिसांना याविषयीची खबर देऊ शकता, याविषयी तक्रार देऊ शकता. तुम्ही स्वतः पीडित असाल तर त्या संदर्भातली सुद्धा तक्रार देणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीच्या भोंदू बाबांचे बुरखे फाटतील. आणि दुसरीकडे या प्रकरणामध्ये सुद्धा, राजेंद्र गडगे प्रकरणामध्ये सुद्धा जर तुमच्या बरोबर अशा पद्धतीचा काही स्कॅम झाला असेल, फ्रॉड झाला असेल, तुम्हालाही या बाबाचा असा काही अनुभव आला असेल, तर तुम्ही सुद्धा तातडीनं पोलिसांना कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून ही केस आणखी जास्त स्ट्रॉंग होईल आणि भक्तांना फसवणाऱ्या या बाबाला शिक्षा करण्यासाठी पोलिसांना सुद्धा मदत होईल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.